त्यांनी रानकोंबडी तसेच जंगली कोंबडी सांभाळून कोंबडी पालनाची सुरुवात केली आणि तेव्हापासून या व्यवसायाने जो वेग घेतला तो फार मोठा आहे। यामध्ये मांसासाठी आणि अंड्यासाठी कोंबडी पाळली जाते। राज्यातील अहमदनगर, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही परिसरात बचत गटामार्फत कोंबडी पालनाने वेग घेतलाय। मंडळी, चिकन, अंडी आदी कुक्कुट उत्पादनाचे आहारशास्त्रात फार मोठे महत्त्व आहे। वाढत्या लोकसंख्येला पूरक अन्न मिळण्यासाठी आणि बाजारपेठेतील दररोज मांसाची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेकांनी व्यावसायिक स्तरावर या व्यवसायाला सुरुवात केली। मंडळी, बाजारपेठेत अनेक ग्राहक गावठी कोंबडी खरेदी करण्यास प्राधान्य देतात, पण त्या पटीत या कोंबड्या उपलब्ध नसतात आणि अशा कोंबड्यांना चढे भावही मिळतात। या गोष्टींचा विचार करून सातारा जिल्ह्यातील बबन शिंदे हे गेले काही वर्षे नियमितपणे कुक्कुटपालन करत आहेत। सर्वसाधारण 1-1.5 महिन्यात अशी बॅच आम्ही काढतो। वर्षाकाठी ते उन्हाळ्यात एका शेडमधून घेतात। एक बॅच 3000 पक्ष्यांची असते। प्रति पक्षी सरासरी 120 रुपये प्रमाणे विक्री करतात। त्यापासून 3,60,000 रुपये झाले। यासाठी पिल्ले, खाद्य, पाणी, लसीकरण आणि इतर व्यवस्थापनासाठी प्रति पक्षी 90 रुपये खर्च येतो, म्हणजे प्रति बॅच 2,70,000 रुपये। मिळालेल्या रकमेतून खर्च वजा करता प्रति बॅच 90,000 रुपये निव्वळ नफा त्यांना होतोय। पाहूया त्यांच्या अनुभवाचे बोल। पक्षी आणताना सरासरी DP, घड
15 रुपयाला आपल्याला बसतं किलो व डीपी क्रॉस 18 रुपयाला आपल्याला किलो बसतं. एक दुसरे पक्षी आणल्यानंतर 15 दिवसापर्यंत बोटामध्ये ठेवतो. बोटामध्ये ठेवल्यानंतर 200 वॅटची बालाची उष्णता त्याला देतो. हा पक्षाला बोटामध्ये 15 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत असतो. पहिल्या शेडमध्ये पक्षी 15 दिवस असतो, त्यानंतर दुसऱ्या शेडमध्ये 30 दिवस आणि विक्री होईपर्यंत पुढील शेडमध्ये. अशा प्रकारे ते व्यवस्थापन करतात. एक दुसरं पक्षी आल्यानंतर मक्कीचा भाडा त्याला 3 दिवस खाऊ घालतो. त्यानंतर 12 दिवस टाटरी खाद्य खाऊ घालतो. त्यानंतर 15 दिवसानंतर फिरजेरी खाद्य शेवटपर्यंत घालतो. साधारणपणे एका पक्षाला जर पक्षी विक्री जाईपर्यंत 3 ते 3.5 किलो खाद्य लागत असतं. आम्ही पक्षाला 50 पक्षात एक भांड खाद्याचं एक भांड पाण्याचं ठेवत असतो. आम्ही पक्षाला पाणी देण्याकरता पाण्याचे मोठे टप ठेवले आहेत, तरी ती सकाळ संध्याकाळ स्वच्छ करून त्यात पाणी भरत असतो. पक्षी आल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी लासोटा लसीकरण करत असतो. त्यानंतर 10 दिवसांनी गंभीर लसीकरण घेतो. त्यानंतर 15 दिवसांना लासोटा लसीकरण करून घेतो. हा पक्षी एकामेकाला तोडातोडी करतो म्हणून ह्याची चोच कटिंग करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पक्षी आणल्यानंतर 11व्या दिवशी चोची कट करत असतो. देशी गावरान पक्षी 3 महिन्यात साधारणतः नर पक्षी 1200 ग्रामचा होतो व मादी सरासरी 900 ते 950 ग्रामची होती. व हे पक्षी जागेवर व्यापारी इथे येतात व इथूनच रोख पैशाने घेऊन जातात. या पक्षीची विक्री आम्ही स्थानिक व्यापाऱ्यासाठी करत असतो व हे माल व्यापारी मुंबई, रत्नागिरी, कराड, वेटा अशा शहरात घेऊन जातात. आम्हाला सर्वसाधारण किलोला 110 रुपयेपर्यंत भाव मिळतो.